नमस्कार. मी आणि माझी बहीण गेलेलो होतो झुडिओला. तर झुडिओ कुठं आहे तर माझ्या मम्मीच्या घराच्या अगदी जवळ, म्हणजे नाशिकच्या झुडिओमध्ये आम्ही गेलेलो आहोत. सहज गेलेलो होतो, खूप बोर होत होतं तिथे. तर काहीतरी जावं, कुठेतरी फिरावं, चान्सच मिळत नव्हता. आई वडील सध्या बेड रेस्टला आहेत, त्याच्यामुळे मग आम्ही गेलो जवळच झुडिओ मॉलमध्ये. आणि काही घ्यायचं नव्हतं, पण थोडंसं एक्सप्लोअर करूया असं आम्ही तिथे एक 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 ड्रेस वगैरे पाहत होतो. आता माझी ही जी बहीण आहे ना पूनम, ही खूप सुंदर ड्रेसेस शिवते स्वतः. आता हे जे टांगलेले ड्रेसेस आहेत ना त्याच्यापेक्षा सुद्धा सुंदर ते ड्रेस शिवू शकते. पण तरीही आम्ही पाहत होतो. आता इथे जे कॉर्ड सेट दिलेले आहेत, म्हणजे ते दिसत आहेत, त्याच्यापेक्षाही खूप कमी किमतीत ती घरच्या घरी अगदी छान सुंदर कॉर्ड सेट शिवते. पण बघायचं आहे तेवढंच मनाला आनंद, डोळ्यांना नेत्रसुख म्हणतो ना आपण, त्याप्रमाणे आम्ही तिथे एक 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 गोष्ट पाहत होतो. स्वेटर पाहू म्हटलं तर स्वेटर काय आमच्या मापाचे त्या ठिकाणी नव्हते. त्यानंतर बघा चपला पाहिल्या मी, किंमत तशी वाजवी होती, पण ह्या चप्पल काही माझ्या गावाकडे चालणार नाही म्हणून त्या मी घेणं टाळलं. बऱ्याचशा वस्तू होत्या, पर्स होत्या, छान छान बुटं होते, म्हणजे हे जे दिसतात ते हिल्सवाले, हे आता काय ते घालत नाही आपण, पण बघितलं फक्त. मेकअपचं सामान होता आणि प्रत्येक मेकअपचं सामान या ठिकाणी ट्राय मी म्हणून लिहिलेला असतो. खूप छान असतं बरं का, म्हणजे आपण ट्राय करून घेऊ शकतो. बरंचसं म्हणजे बराचसा नाही तरी थोडाफार मेकअपचं सामान आम्ही घेतला, सगळं काही पाहिलं आणि घरी गेलो. त्यानंतर ही तिचं जे आवडीचं काम आहे शिवण, ते करत बसली आणि मी लागली स्वयंपाकाला आहे. आता ह्या ज्या वस्तू आणल्या त्या मी मोठ्या ब्लॉगमध्ये शेअर केलेल्या आहेत, त्यात तुम्ही निश्चित पहा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.